श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. पूर्वकाळात षटशास्त्रांचा अभ्यास केलेल्या अनंत शास्त्रींनी म्हणजेच ब्रह्मानंद महाराजांनी वेदांतावरील वादविवादात अनेक जयपत्रे मानपत्रे मिळवली होती. परंतु एवढे सर्व मिळवून देखील मनाला शाश्वत समाधान मिळाले नाही. आपल्या मनाला खरे समाधान सद्गुरूच प्राप्त करून देऊ शकतील हे माहीत असल्याने ते इंदोर येथे श्रींच्या दर्शनाला गेले. परंतु सभोवताली पुरुष व स्त्रिया यांच्या गराड्यात बसलेले व काही स्त्रियांकडून पाय चेपून घेणाऱ्या श्रींना पाहून त्यांच्या मनात विकल्प आला. त्यांना वाटले, हे काय माझा उद्धार करणार, म्हणून ते पुन्हा नृसिंहवाडीला येऊन अनुष्ठानाला बसले. तेव्हा दत्तगुरूंनी त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन तेच तुझे गुरु आहेत, तू त्यांना शरण जा असे सांगितले. म्हणून ते पुन्हा इंदोर येथे श्रींच्या दर्शनाला आले व साष्टांग नमस्कार घालून श्रींपाशी मोक्षाचा मार्ग दाखवा म्हणून करुणा भाकली. त्यावेळी श्री म्हणाले, बाळ, का व्यर्थ हेलपाटे घालतोस? आम्ही संसारी व 4 इयत्ता मराठी शिकलेली माणसे, संस्कृत भाषेचा गंध नाही व शास्त्राध्ययन पण नाही. मी तुझा उद्धार कसा करणार? श्रींचे हे शब्द कानी पडताच अनंत शास्त्रींचा विद्येचा व पांडित्याचा अभिमान गळून पडला. त्यांना गहिवरून आले. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू वाहू लागले. त्या अश्रूंनी श्री महाराजांचे चरण कमल भिजले. त्यांनी श्री महाराजांचे चरण अधिकच घट्ट धरले. श्री महाराजांना त्यांची दया आली व त्यांनी त्यांचा अधिक अंत न पाहता त्यांना उठवून आलिंगन दिले व त्यांना स्पर्श दीक्षा दिली. त्या क्षणी त्यांना समाधान व समाधी सुख लाभले. इतकेच नव्हे तर श्री महाराजांनी त्यांना त्या भेटीत आपल्या खऱ्या साक्षात मारुती स्वरूपाचे दर्शन करविले. त्यावेळी अनंत शास्त्रींच्या मुखातून उत्स्फूर्त उद्गार निघाले, माझे सद्गुरुराव मारुती अवतार, कोणी हो संदेह धरू नये. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.